नमस्कार मैत्रिणींनो. मोत्यांच्या वस्तूंची किंमत कशी ठरवायची याचा ऑलरेडी मी डिटेल व्हिडिओ केलेला आहे. पण त्यात बऱ्याच मैत्रिणींना असा प्रश्न पडलेला आहे की तुम्ही कुठल्याही गोष्टीची गुणिले 3 किंवा इंटू 3 अशी किंमत का सांगतात. तर त्याचंच आज एक्सप्लेनेशन मी इथे देणार आहे. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते की समजा 60 रुपयाचा एक बंच होता आणि तो संपूर्ण वापरून तुम्ही एक मैरप किंवा कुठलीही एखादी मोत्याची वस्तू बनवली, तर तिची किंमत माझ्या हिशोबाने 60 गुणिले 3 म्हणजे 180 रुपये व्हायला पाहिजे, बरोबर. तर ती कशी, तर ते मी आज सांगते. तर 60 रुपये जे पहिले असणार आहे आपले, ते तुम्ही जो 60 रुपयाचा बंच खरेदी केला होता त्याचे 60 रुपये. दुसरे जे 60 रुपये आहेत ते तुमची मेहनत तुम्ही त्याला वापरलेली आहेत म्हणून. आणि तिसरे जे 60 रुपये आहेत ते तुम्ही तुमचं टॅलेंट वापरलेलं आहे आणि तुम्ही तुमची थोडी मार्केटिंग करायला पण पैसे खर्च करणार आहात, त्याचे 60 रुपये असणार आहेत. तर तुम्हाला जर हे समजलं असेल आणि आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब